मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्या संदर्भात जे वितरण आहे तर वितरण करण्याची आता खरंच कमाल झाली आहे। आतापर्यंत ही वितरण झालं नाही, ही सर्वात मोठी दुर्दैवी बाब आहे आणि सरकारने पण याची दखल घेतलेली नाही की वितरण वेळेवर करायला पाहिजे। या संदर्भात अक्षरशः डोळे झाकून बसलेला आहे की फक्त योजना जाहीर केली आणि योजनेचे वितरण मात्र वाटेल तेव्हा करायचं, अशा प्रकारे घडताना सध्या दिसत आहे चित्र। आणि त्यामुळे एकंदरीत लाडक्या बहिणी देखील वितरण प्रक्रियेवर प्रचंड नाराज आहेत। आणि आता जर आपण पाहिलं तर फक्त आतापासून जर आपण पाहिलं तर फक्त 5 दिवस उरलेले आहेत या योजनेच्या वितरणासंदर्भात। इतकी चांगली योजना आहे, एवढा चांगला उपक्रम हाती घेतलेला आहे आणि शेवटी वितरणाच्या संदर्भात एवढं मोठं दुर्लक्ष करणं ही अजिबात कुणालाही न पटणारी बाब आहे। बघा, फक्त शेवटचे 5 दिवस उरलेले, कारण आज 26 तारीख आहे, आज तर रविवार आहे। रविवार म्हटल्याच्या नंतर सर्वांना माहिती आहे आज GR वगैरे येत नाही आणि वितरण पण होण्याची शक्यताही कोणतीही नसती, कारण रविवार असल्यामुळे। आता याच्यामध्ये एक गोष्ट समजून घेण्यासारखी आहे की सध्या बघा KYC दुरुस्तीची प्रक्रिया चालू आहे। नवीन KYC नाही, पण ती जी दुरुस्तीची प्रक्रिया आहे तर ती आहे 30 एप्रिलपर्यंत। कधीपर्यंत? 30 एप्रिलपर्यंत। तर हे देखील एक कारण यामागचं असू शकतं वितरण पुढे जाण्याचं, कारण 30 एप्रिलला जेव्हा लगेचच संपूर्ण KYC प्रक्रिया, दुरुस्ती प्रक्रिया थांबेल आणि लगेच त्याच दिवशी कदाचित वितरणाच्या संदर्भात काही अपडेट पण किंवा वितरण लगेच होऊ शकतं, अशा देखील बाबी घडू शकतात। पण शेवटी जर 30 तारखेपर्यंत वाट पाहायची असेल तर 30 तारखेलाच करेल अशी शक्यता नाही, कारण की मग बघा मागच्या वर्षी जर आपण पाहिलं तर 2 मेला केलं होतं बघा, 2 मेला। मग असं जर केलं तर म्हणजे या महिन्याचं वितरण पुढच्या महिन्यात न देता त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये, आणि ही बाब या योजनेसाठी अजिबात चांगली नाही। प्रचंड लाभार्थी विचारते सर या योजनेला नेमकं झालंय का वितरण होत नाही लवकर किंवा वेळेवर का वितरण होत नाही, आणि साहजिकच आहे त्यांच्या मनामध्ये तसा प्रश्न पडणं। गेल्या वेळेस पाहिलं होतं आपण 24 मार्चला वितरणाचा GR आला होता, आता तर 26 मार्च, आज तर रविवारी, आज बी नाही आला। 24 एप्रिलला पण नाही आला मागच्या, आणि मार्चच्या हप्त्याचं वितरण, मार्चचा महिना संपूर्ण गेला। त्यानंतर बघा एप्रिलचा महिना जो येतो आहे तर एप्रिलचाही महिना पूर्ण गेलेला आहे, कारण आज 25 नाही, आज 26 तारीख आहे। 26 तारीख रविवारी, फक्त इनमीन 4 दिवस उरलेले आहेत जर विचार केला तर, कारण रविवारी तर काय वितरण होत नाही, म्हणजे 1 2 3 4 5 आणि त्याच्यामधले पण 4च दिवस महत्त्वाचे ठरणार आहेत। आणि त्यामुळे बघा 30 तारखेला आपल्याला KYCची दुरुस्ती जी आहे तर तिची डेट जी आहे ती संपणार आहे। आणि याच तारखेला मागच्या वेळेस असं झालं होतं की KYC दुरुस्ती प्रक्रिया, KYC संपली आणि लगेच त्याच दिवशी वितरण झालं होतं, अशी घटना घडली होती। आणि त्यामुळे कदाचित या KYCच्या डेटेसाठी कदाचित किंवा जी माहिती आहे तर त्यासाठी कदाचित सरकार वाट पाहत असावं, अशी सध्या तरी एक शक्यता वर्तवण्यात येत आहे। त्यामुळे बघा एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजूनही वितरण झालेलं नाही, ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे। त्यामुळे लवकरात लवकर वितरण करावं आणि लाडक्या बहिणींना जो आहे मार्चचा हप्ता सोबत एप्रिलचा हप्ता पण आता द्यायला पाहिजे, ही शासनाला विनंती आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इथेच थांबूयात। काही अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारू शकता। धन्यवाद।